गुड इव्हिनिंग. आपण पृष्ठफळ आणि घनफळ या घटकावर आधारित आज स्वाध्याय 22.2 पाहतोय पहा. 28 सेमी व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर काढा. म्हणजे आपल्याला अंशामध्ये अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ लिहायचं आहे. अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ त्याला आपण सरफेस एरियाला एस म्हणूया आणि टोटलला टी म्हणूया. एस टी म्हणजे टोटल सरफेस एरिया. पण हा कुणाचा? अर्धगोलाचा. आणि छेदामध्ये गोलाचं पृष्ठफळ, गोलाचा पूर्ण पृष्ठभाग हा वक्र असतो, त्यामुळे ते वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ असं सूत्र नसतं, नुसतं सरफेस एरिया. गोलाच्या पृष्ठफळाला एस म्हणूया. बघा आपण अंशामध्ये अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ सूत्र लिहिणार आहे आणि छेदामध्ये गोलाचं पृष्ठफळ. आता मला सांगा अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ. आता अर्धगोल मला वाटतं मी घेतलं नाही का रे? आपण इष्टिकाची ती घेतलाय, घन घेतलाय, वृत्तची शंकू आणि गोल घेतलंय. आता अर्धगोल आपण घेतलंच नव्हतं. एक 3 सूत्र लिहा रे हे घ्यायच्या अगोदर, कारण ती 3 सूत्र मला वाटतं नाही विचारलं जात. तिथे लिहून घ्या सगळ्यांनी वहीमध्ये. पहिल्यांदा अर्धगोल, मागं जी सूत्र लिहिते ना तिथे लिहा अर्धगोल. 6 नंबरची आकृती बघा, 6 अर्धगोल. आता पहिल्यांदा लिहा वक्र पृष्ठफळ, मी त्याला एस सी देतो. अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ सूत्र लिहा 2 पाय वर्ग. गोलाचं पृष्ठफळ 4 पाय वर्ग असतं, त्याच्या निम्म अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ त्यात पाय वर्ग मिळवा. मग 2 पाय वर्ग अधिक पाय वर्ग 3 पाय वर्ग द्या. आणि त्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. घनफळ 4/3 च्या जागेवर 2/3 द्या आणि बाकी पुढे पाय घन. गोलाचं घनफळ 4/3 पाय घन आणि अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय घन. लिहिली का ही 3 सूत्र? वक्र पृष्ठफळ, त्यानंतर एकूण पृष्ठफळ आणि त्यानंतर घनफळ. झालं का देऊन? हो सर. हो सर. ही 3 सूत्र आपली राहिलेली होती. आता आपण पुन्हा सुरुवात करूया. अंशामध्ये आपल्याला अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ लिहायचं आहे आणि छेदामध्ये आपल्याला गोलाचं पृष्ठफळ लिहायचं आहे. आता अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ आता सूत्र सांगितलं 2 नंबरचं, सांगा काय? 3 पाय. बरोबर. आणि छेदामध्ये गोलाचं पृष्ठफळ सांगा. 4 पाय वर्ग. बरोबर. आता मला सांगा अर्धगोलाचा व्यास किती दिला रे? 28. त्रिज्या किती असेल 28 च्या निम? 14. म्हणजे अर्धगोलाची त्रिज्या 14 आणि गोलाची पण त्रिज्या 14 आहे. म्हणजे आपलं ह्या कॅपिटल आर ची ह्या स्मॉल आर ची किंमत सारखी आहे, कॅन्सल होईल. त्या पायला पाय पण कॅन्सल होईल. म्हणजे राहिले काय मग? 3/4. म्हणजेच 3/4. पर्याय क्रमांक 3. समजलं? 2 सूत्र द्यायचे तिथं. सूत्रच आहेत रे. अंशामध्ये अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ आणि छेदामध्ये गोलाचं पृष्ठफळ. 3 पाय वर्ग छेद 4 पाय वर्ग. पायला पाय गेलं, आर वर्गला आर वर्ग गेलं, म्हणजे 3/4 म्हणजे 3/4. पर्याय क्रमांक 3 बघायचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 पहा.
एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 14 मीटर. आता पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो व्यास दिलाय का नाही त्याच्यावरनं त्रिज्या काढू. त्रिज्या किती सांगा मग? 7. 7 मीटर. मीटरचं सेमी मध्ये करा. 7 मीटर म्हणजे किती सेमी? 700 सेमी. बरोबर आहे. उंची किती दिली आहे? 10 एकक मीटर. याचं सेमी किती होणार? 100 न गुणा 1000. 1000 सेमी. होणार. आता त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल म्हणजे तुम्हाला त्या टाकीची धारकता विचारली. मग धारकता म्हणजे काय करायचं असतं रे? पृष्ठफळ का घनफळ? घनफळ. अगदी बरोबर. मग सांगा वृत्तचितीच्या घनफळ सूत्र काय? पाय आर वर्ग एच. करेक्ट. पाय आर वर्ग एच. मग पायची किंमत 22. 22/7. आता त्रिज्या किती दिली आपल्याला? सेमी मध्ये 700. मग 700चा वर्ग म्हणजे 700चा किती वेळा गुणाकार? 2 वेळा. आणि गुणिले एच. एच म्हणजे उंची किती दिली आहे सेमी मध्ये? 1000. आता इथं सिम्प्लिफाय करा. 7 एके 7 आणि त्याच्यावर 2 शून्य आहे की नाही. आता 22 आणि 7 चा गुणाकार 22 7 किती? 154. झिरो मोजा किती आहे एकूण? 0 1 2 3 4 सात. 5 आणि 7 झिरो म्हणतो. सर पर्याय क्रमांक 1. आणि त्रिज्या आणि उंची सेमी मध्ये आहे त्यामुळे याचं एकक घन सेमी. हा आता लिटर मध्ये करायचं म्हणल्यावर काय करायचं रे? 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. घन सेमीच्या लिटर मध्ये करताना शेवटचं 3 शून्य काय करायचं? कॅन्सल करायचं आणि लिटर एकक लिहायचं. म्हणजे उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक 2. 54,000. किती शून्य येणार? नाही 5. 15,40,000 ना. हा. 15,40,000 लिटर. पर्याय क्रमांक 2. 2. ठीक आहे. प्रश्न तिसरा. 50 मीटर लांब 6 मीटर उंच व अर्धा मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेमी लांब 15 सेमी रुंद व 5 सेमी उंच मापाच्या किती विटा लागतील? आता मला तुम्ही सांगा विटांची संख्या काढण्याचं सूत्र काय रे? वाटल्यास लिहून घ्या तिथं. त्या टाईपचं गणित बऱ्याच वेळा येते. विटांची संख्या काढण्याचं सूत्र काय? कोणाचं घनफळ भागिले कोणाचं घनफळ? भिंतीचं घनफळ अंशामध्ये येणार आहे की नाही? अंशामध्ये काय येणार? भिंतीचे घनफळ. आणि छेदामध्ये काय येणार? विटेचे घनफळ. एका विटेचं घनफळ. लिहून घ्या हे सूत्र. विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ. लिहिलं सर. हा. आता भिंत असू द्या किंवा वीट असू द्या कुठल्या आकाराची असते रे? इष्टिकाची ती. हा. मग इष्टिकाची तिचं घनफळ काढण्याचं सूत्र सांगा मला. L गुणिले B गुणिले H. बरोबर. L गुणिले B गुणिले H. आता अंशामध्ये पण ते सूत्र वापरायचे आणि छेदामध्ये पण तेच सूत्र वापरायचे की नाही? फक्त अंशामध्ये LBH च्या किमती वेगळ्या असतील आणि छेदामधील LBH च्या किमती वेगळ्या असतील. आता अंशामध्ये लांबी दिली 50 मीटर. मग 50 मीटरचं सेमीमध्ये करा कारण विटाची डायमेन्शन सेंटीमीटर मध्ये आहे. सांगा 50 मीटर म्हणजे किती सेमी? 5,000 सेमी. 5,000. बरोबर. लांबी
गुणिले रुंदी 6 मीटर आहे. 6 मीटर म्हणजे किती सेमी? 600 सेंटीमीटर. 600 सेमी. आणि एच म्हणजे उंची, अर्धा मीटर म्हणजे किती सेमी? 50 सेंटीमीटर. हा 50 सेमी. आता ही कोणाची डायमेन्शन झाली अंशामध्ये? भिंतीची. आता छेदामध्ये विटाची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग लांबी किती विटाची? 25 गुणिले 15 गुणिले गुणिले 15 गुणिले 5. 5. हा छेदामध्ये लिहितो 25 गुणिले 15 गुणिले 5. आता इथं अतिसंक्षिप्त रूप देऊया. 25 एके 25, 25 दोन्ही 50 आणि त्याच्यावर 2 शून्य. आता 15 एके 15, 15 चौक 60 आणि 0. 5 एके 5 आणि 5 10 50. करायवरच्या 3 संख्यांचा गुणाकार. 2 चौक 8 आणि 0 बघा किती? 1 2 3 आणि 4. किती विटा लागतील? 80,000. पर्याय क्रमांक 4. एका इष्टेकाची ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचं एकूण घनफळ 4500 घनमीटर असल्यास टाकीची उंची किती? आता इथं तुम्हाला लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. मी तर लांबीला एल लिहितो, रुंदीला बी लिहितो आणि उंचीला एच लिहितो पा. आता मला सांगा, याच्यामध्ये मी रुंदी एक्स मानतो. रुंदी काय मानतो? एक्स मानतो. आता पहिलं वाक्य वाचा. लांबी रुंदीच्या दीडपट. मग लांबी किती येणार आहे? दीडपट म्हणजे किती पट? 3/4. 3/2 पट. दीडपट म्हणजे 3/2 आणि लांबी रुंदीच्या दीडपट. रुंदी आपण एक्स मानली म्हणून लांबी 3/2 एक्स. आणि उंची लांबीच्या दुप्पट आहे. उंची लांबीच्या दुप्पट. मग उंची काय येणार सांगा? लांबी 3/2 एक्स आहे आणि त्याला 2 न गुणायचं. मग या छेदातल्या 2 अंशातलं 2 गेल्यावर राहिले किती? मग 3x राहिले की 3x झाली उंची. आता टाकीचं घनफळ किती दिलंय रे? 45. 4500. आता टाकी कुठल्या आकाराची आहे? इष्टिकाची ती. मग इष्टिकाची तिचा घनफळ सूत्र सांगा. L गुणिले B गुणिले H. बरोबर. L गुणिले B गुणिले H. आता तुम्हाला घनफळ दिलंय 4500 घनमीटर दिलेलं आहे की नाही? घनफळ किती दिलेलं आहे? 4500 घनमीटर. मग मी डाव्या साईडला 4500 टाकतो. आता लांबी किती दिलेली आहे? 3/2 एक्स. रुंदी काय मानलेली आहे? एक्स. आणि उंची किती आपली आली वर? 3x. 3x. बरोबर आहे. आता डावी बाजू आहेच लिहितो, उजव्या बाजूमध्ये 3/2 एक्स. आता पुढच्या x आणि 3x ची बेरीज किती? 4x. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला नाही अधिक नाही रे, लिहिताना चुकले आपलं. तुम्ही पण बोलला नाही काय? L गुणिले B गुणिले H होतं ना? हो सर. एकच मिनिट, मी पण पाहिलं नाही. गुणिले होतं गुणिले. हा 3/2 एक्स गुणिले रुंदी एक्स आणि गुणिले उंची 3x. हा आता 4500. आता उजवीकडे जे छेदामध्ये 2 आहे ते इकडे आले अंशामध्ये होणार आणि इकडे जे 3 आणि 3 अंशामध्ये ते इकडे छेदामध्ये होणार.
आता उजव्या बाजूला x चा 3 वेळा गुणाकार काय येणार सांगा? एक्स घन. x. आता ते 3 त्रिक 9 आणि 9 न ह्याला भाग झालेला 9 5 45 आणि त्याच्यावर 2 शून्य आहे की नाही? मग 500 आणि 2 चा गुणाकार किती? 1000 1000. आता दोन्ही बाजूचे घनमूळ काढा. 1000 चं घनमूळ किती येणार? 10. 10 मीटर येणार पण आहे की नाही? 10 काय येणार? मीटर. आता विचारली टाकीची उंची. उंची आपण काय घेतली रे? 3x. म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 10 टाकतो. मग किती मीटर आली उंची? 1 मीटर. 30 मीटर. ह्या मीटरचं सेमी मध्ये करा. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 30 वर 2 शून्य मांडा. 3000 सेंटीमीटर. हा 3000. मग 2 पर्याय निवडायचं होतं. पर्याय क्रमांक 2 पण आहे आणि 30 मीटरचा पर्याय 3 पण क्रमांक आहे. 3 पण आहे. मग पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा. एका दंडगोलाकार विहिरीची खोली 14 मीटर व त्रिज्या 250 मीटर सेमी आहे. विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला ₹100 दराने एकूण किती खर्च येईल? आता इथे तुम्हाला लक्षात पण आलं असेल, खोली ही मीटर मध्ये दिलेली आहे आणि त्रिज्या ही सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला दर दिलाय ती प्रति चौरस मीटरचा दर दिलाय 100. म्हणजे आपण कशामध्ये रूपांतरण केले पाहिजे? मीटर. हा अगदी बरोबर. कशामध्ये केलं पाहिजे? मीटर मध्ये करू. आता खोली म्हणजे काय रे? विहिरीची खोली म्हणजे उंची. उंची किती दिलेली आहे? 14 मीटर. आणि त्रिज्या किती दिलेली आहे? 250 मीटर. आता 250 सेमीचं मीटर मध्ये केल्यावर किती येणार आहे? 100 न काय करायचं त्याला? 2.5 मीटर. हा बरोबर आहे. शून्याला शून्य गेलं 25 भागिले 10. 2.5 मीटर येणार. आता आपल्याला काढायचंय तुम्हाला चौरस मीटर म्हणजे वक्र पृष्ठबळ काढायचं का एकूण पृष्ठबळ सांगा? विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूचा लेप लावायचे. खाली तळाला लेप लावतात का रे सिमेंट वाळूचा? सिमेंट म्हणजे वक्र पृष्ठबळ हा लेप लावायचे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? वक्र पृष्ठबळ. दंडगोलाला दुसरा शब्द काय आहे? वृत्तचिती. वृत्तचिती वक्र पृष्ठबळ काढायचं सूत्र सांगा. 2πr/h. अगदी बरोबर. 2πr/h. आता याच्यामध्ये आपण किमती घालूया. 2 पायची किती घेतो आपण? 22/7 गुणिले r किती आहे? 2.5. 2.5 आणि h म्हणजे उंची किती आहे? 14 मीटर. आता इथे 7 एके 7, 7 दुनी 14. 22 आणि 2 चा गुणाकार 44 आणि अडीची दुप्पट 5. 5 20 चला 2 5 20 आणि 2 220 चौरस मीटर आलं वक्र पृष्ठबळ आहे की नाही? म्हणजे एवढ्या भागाला काय करायचंय? सिमेंट वाळूचा लेप लावायची. मग ह्या 220 ला दराने भागूया. 220 गुणिले 100 करा. म्हणजे एकूण खर्च निघेल 3 शून्य आणि 22 एके 22,000. 22,000 म्हणजे पर्याय क्रमांक 1. हा. प्रश्न 6वा. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल?
आता व्यास दिलाय, मग व्यासावरनं त्रिज्या सांगा किती येणार? 3.5 मीटर. 3.5 मीटर. बरोबर आहे. आता आपल्याला धारकता लिटर मध्ये काढायची, त्यामुळे मी सुरुवातीला मीटरचं सेमी मध्ये करतो. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. 3.5 मीटर म्हणजे किती सेमी येणार मग? 350 350. 350 सेमी. बरोबर, त्रिज्या 350 सेमी. आणि उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. मग उंची किती येणार सांगा? 350 गुणिले 6 करा. चला, किती येईल? 2100. हा, 2100. 2100 सेमी ही उंची येणार. आता टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल, म्हणजे तुम्हाला त्या टाकीची धारकता, वृत्तचिती आकाराचं घनफळ काढायचे. मग सांगा, वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय? 2 पाय वर्ग h. 2 नाही, नुसतं पाय वर्ग एच. पायची किंमत 22/7 गुणिले आर चा वर्ग म्हणजे 3.5 गुणिले 3.5. 350 गुणिले 350. 350 सांगायचं. 350 गुणिले 350. आणि उंची 2100. 2100. आता 7 बोला. 7×5 35 आणि 22 आणि 50 चा गुणाकार. 22×5 110 आणि त्याच्यावर एक 0. आता पुढचा गुणाकार करताना 3 शून्य मांडतो अगोदर. 35 गुणिले 21. 21×5 105 चला 10. 21 त्रिक 63 आणि 10 73. आता एकूण 5 शून्य मांडतो अगोदर. हे 2 आणि ते 3 असं 5 शून्य. आता 11 गुणतो 735. 11×5 55. चला 5 11 33 आणि 5 38 चला 3 11 77 आणि 3 80. याचं एक घेणार घन सेमी, बरोबर ना? या घन सेमीचं लिटर मध्ये करायचं म्हटलं 1000 न भागायचं, म्हणजे शेवटचं 3 शून्य ड्रॉप करतो, म्हणजे राहिलं काय? 80 डबल 0 आणि बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. धातूच्या इष्टिकाचितीच्या मिती 44 सेमी, 42 सेमी आणि 21 सेमी. म्हणजे लांबी 44 सेमी, रुंदी 42 सेमी आणि उंची 21 सेमी. ही चिती वितळवून, लक्षात ठेवायचं, वितळवायचं म्हणजे घनफळ काढायचं. ज्यावेळेस वितळवणे अशी शब्द रचना असते त्यावेळेस घनफळ काढायचं. आता कुणाचं घनफळ काढूया आपण? इष्टिकाचितीचं घनफळ. सांगा, इष्टिकाचितीच्या घनफळ सूत्र काय? LBH. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग लांबी किती टाकू? 44 सेमी. 26. रुंदी 42 आणि उंची 21. ही कुणाची डायमेन्शन झाली? इष्टिकाचितीची. आता ह्याचा गुणाकार करत बसू नका. आता ही चिती उतरवून गोल तयार केला. आता मला सांगा, गोलाचं घनफळ किती येणार आहे? वरचं आहे ते वृत्तचितीचं घनफळ आहे की नाही? गोलाच्या घनफळ सूत्र तुम्ही सांगितलं 4/3 पायार घन. घन. बरोबर आहे. 3 पाय घन. पण इष्टिकाचिती वितळवून गोल तयार केला. याचा अर्थ इष्टिकाचितीचं घनफळ आणि गोलाचं घनफळ समान असणार. मग गोलाचं घनफळ लिहा 44 गुणिले 42 गुणिले. आता इकडे 4/3
पायची किंमत किती 22/7 22. आणि गुणिले आरचा घन. आता आपण सगळं डावीकडे घेऊया 44 गुणिले 42 गुणिले 21. आता छेदामध्ये 3 आहे ते डावीकडे आल्या अंशामध्ये झालं. छेदामध्ये 7 असणार डावीकडचं उजवीकडचं डावीकडे आल्या अंशामध्ये गेलं आणि छेदामध्ये काय झालं तिकडे अंशामध्ये येते छेदामध्ये 4 गुणिले 60. आता तिकडे फक्त राहिलं आर घन. आता बघा 22 22 दुनी 44 पुन्हा बे दुनी 4 बे एक बे बे एक बे दुनी 4 बे एक बे. मग बघा काय आलं 21 गुणिले 21 गुणिले 21 म्हणजे आर घनची किंमत 21 चा 3 वेळा गुणाकार. 21 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 21 चा घन, बरोबर ना? घन. हो. हो सर. आणि मग आर ची किंमत किती रे दोन्ही बाजूचे घनमूळ काढल्यावर 21 येणार सर. अगदी बरोबर 21 येणार आहे की नाही. आता आपल्याला विचारलंय काय गोलाचं पृष्ठबळ. सांगा गोलाच्या पृष्ठबळ सूत्र काय 4 पाय r वर्ग 4 पाय r वर्ग. हो. आता किती टाकू पायची किंमत किती आपण घेतो 22/7 आणि आर ची किंमत किती आली मगाशी 21 याचा वर्ग 7 एके 7 7 एके 21 22 चौक 88 21 त्रिक 63. 63. करा गुणाकार 88 आणि 63 चा गुणाकार करा. किती आला 5544. हा आता इथं चुकून वर्ग लिहायचा राहिला. पर्याय क्रमांक 44 वर्ग. पर्याय क्रमांक 4. आता ह्या गणिताला थोडे कॅल्क्युलेशन जास्त होतं आणि 3 वेगळ्या प्रकारची सूत्र वापरायची होती. आता प्रश्न क्रमांक 8. एका चेंडूचा व्यास 20 सेमी आहे तर त्यात असलेल्या हवेचे घनफळ किती. आता चेंडू कुठल्या आकाराचा असतो रे गोल गोल. आता गोलाची त्रिज्या किती सांगा. व्यास 20 आहे मग त्रिज्या व्यासाची किंमत 10 सेमी. आता हवेचं घनफळ म्हणजेच गोलाचं घनफळ सांगा. गोलाचं घनफळ सूत्र काय 4/3 पाय r 4/3 पाय r क्यूब. बरोबर 4/3 पाय r घन. 4/3 आणि पायची किंमत त्यांनी काय घेतली कळाला बघा 3.14. 3.14. 14 आणि आर चा घन म्हणजे 10 चा किती वेळा गुणाकार 3 घन 3 वेळा गुणाकार आहे. आता ह्या तिघांचा गुणाकार काय रे ह्या तिघांचा बुक सांगते 3140. 3140. ह्या 10चा आणि ह्या 10चा गुणाकार 100 ना आणि 3.14 ला 100 न गुणल्यावर 2 घर उजवीकडे म्हणजे 314 येणार आणि गुणिले पुढचं उरलेले 10. मग 4/3 गुणिले 314 ला 10 न गुणल्यावर 3140. आता वरचा गुणाकार करू 4 0 0 4 16 चला 1 4 1 4 1 5 आणि 4 3 12 12,560 भागिले किती 3 3 चौक 12 बोला 3 1 3 3 8 24 3 7 18 कायम 7. हा आता आपण काय करूया 2 दशांश आपण उत्तर काढूया. मग हा दशांश नंतर तिसरा अंक 5 पेक्षा मोठा आहे म्हणून दुसरा अंक 1 न वाढवला म्हणजे 4186.67. पर्याय क्रमांक 2
पर्याय क्रमांक सेमी. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 सर. 4 येणार 4. 2 मध्ये चौरस सेमी एकक आहे फसवायसाठी दिले. पर्याय क्रमांक 4 येते बघा 8 ला. प्रश्न क्रमांक 9. एका पोकळ रोलरच्या बाहेरील भागाचा परिघ 440 सेमी असून त्याची रुंदी 63 सेमी आहे. जर तो रोलर 4 सेमी जाडीच्या लोखंडाचा असेल तर त्यातील लोखंडाचे घनफळ किती? आता रोलर पाहिला का तुम्ही? रोलर जमीन सपाट करण्याचा. हो सर. हो सर. मला सांगा रोलर कुठल्या आकाराचा असतो? हो सर. रोलर गोल. वृत्तचित्र. वृत्तचिती. हा करेक्ट. रोलर हा वृत्तचिती आकाराचा असतो. समजा आपण अशा पद्धतीनं रोलर काढूया. हा रोलर आहे. आता त्याचा हा परिघ दिलाय बघा. हा परिघ. आता हा परिघ म्हणजे ही वर्तुळाचा परिघ आहे. रोलरचा वरचा आणि खालचा. जर रोलर असा उभा केला तर वरचा आणि खालचा पृष्ठभाग वर्तुळाकार आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ तुम्हाला 440 दिलाय. किती दिलाय? 440. मग वर्तुळाच्या परिघा सूत्र आहे 2 पाय r. वर्तुळाच्या परिघा सूत्र आहे 2 पाय r. म्हणून 2 पाय r बरोबर 240. आता r काढून घेऊया आपण. पायची किंमत 22/7 गुणिले r बरोबर 440. मग r बरोबर 440 भागिले 7 उजवीकडे आल्यावर गुणिले झालं आणि अंशातलं 2 गुणिले 22 छेदामध्ये गेलं. आता छेदातल्या 22 आणि 2 चा गुणाकार 44 आणि 44 ची 10 पट 440. मग 10 7 किती? 70. 70 सेमी ही त्रिज्या झाली. 70 सेमी काय झाली? त्रिज्या झाली. आता इथं फक्त काय करूया आपण? ही बाह्य त्रिज्या आहे आणि बाह्य त्रिज्या असल्यामुळं इथं आपण स्मॉल आर न वापरता कॅपिटल आर म्हणूया. मग कॅपिटल आर ची किंमत 70 घेऊया. आता अशा पद्धतीने जाडे आहे. आता इथं असं त्रिज्या येणार बघा. हा मधला जो भाग आहे ना असा त्याच्यामध्ये लोखंड आहे. असं हा मधला भाग लोखंडी आहे. म्हणजे ही बाह्य त्रिज्या आपण कॅपिटल आर काढली. आता आतील त्रिज्या किती येणार बघा. रोलर 4 सेमी जाडीचा आहे. मग 4 सेमी वजा करूया 70 मधून. मग 70 मधून 4 वजा केल्यानंतर 66 सेमी या आतील त्रिज्या आली बघा. बाहेरील त्रिज्या 70 सेमी आणि ही आतली जी त्रिज्या आहे त्यातून ही 4 जाडी वजा केली म्हणजे 70 मधून 4 वजा केल्यावर 66 सेमी झालं. आता आपल्याला काढायचे लोखंडाचं घनफळ म्हणजे त्यात किती लोखंड आहे. आता लोखंडाचे घनफळ बरोबर आता वृत्तचितीचं घनफळ वजा वृत्तचितीचं घनफळ. फक्त पहिल्यांदा वृत्तचितीचं घनफळ काढताना त्रिज्या 70 सेमी घ्यायची आणि त्यातून दुसरं जे वृत्तचितीचं घनफळ वजा करायचे तिथं त्रिज्या ही 66 घ्यायची. मग आता आपण एका ठिकाणी कॅपिटल आर म्हणूया त्रिज्याने, एका ठिकाणी स्मॉल आर. दोन्ही सूत्र एकच. पाय आर वर्ग एच हे वृत्तचितीच्या घनफळ सूत्र आहे. आता इथं स्मॉल आर वर्ग घेतो आणि पुढे एच घेतो. आता रोलरची रुंदी 63 आहे. हाच रोलर जर उभा केला तर ती रुंदीच काय बनते? उंची बनते आणि उंची ही समान आहे.
म्हणजे इथं पाय आणि एच कॉमन घेऊया. इथं स्मॉल एच वापरायची गरज नाही, कॅपिटल एच वापरतो. म्हणजे पाय एच जर कॉमन घेतलं तर आत मोठी त्रिज्येचा वर्ग वजा लहान त्रिज्येचा वर्ग असं होणार. मग पायची किंमत आपण 22/7 घेऊया. उंची म्हणजे रुंदी 63 घेऊया आणि मोठ्या त्रिज्येचा वर्ग म्हणजे 70चा वर्ग आणि लहान त्रिज्या म्हणजे 66चा वर्ग. या पद्धतीने आता इथं भाग घालूया. 7 एके 7, 7 9 63 आणि 22 आणि 9चा गुणाकार 22 9 198. आता 70चा वर्ग केला तर 4900 आणि 66चा वर्ग केला तर 4356 येईल पहा. मग 198 ला त्या फरकानं गुणतो. फरक किती आला तर फरक 544 येतोय. आता ह्या दोघांचा गुणाकार करून जर पाहिला तर तो येतोय 1,07,712 आणि वर सगळी एकक सेमीमध्ये आहे त्यामुळे घनफळाचे एकक घन सेमी. 1,07,712 घन सेमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजलंय का बघा? थोडं वेगळ्या प्रकारचं गणित असल्यामुळे मी सगळ्यांचा माईक बंद केला होता, डिस्टर्ब नको म्हणून. समजलंय का तुम्हाला हे? हो सर. हो सर. हा. पुढचा प्रश्न क्रमांक 10 पहा. आता हे सुद्धा गणित थोडं वेगळ्या टाईपचं आहे त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या काळजीपूर्वक. डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचिती आकाराचे 10 डबे तयार करतो. घनाची बाजू 50 सेमी असून वृत्तचितीची त्रिज्या 7 सेमी आहे. तर या प्रक्रियेत 10% पत्रा वाया जात असेल तर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती? आता डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून म्हणजे आपल्याला पत्रा काढायचे. काय काढायचे? पत्रा काढायचे. आता घनाकृती डब्याचा पत्रा म्हणजे त्या घनाकृती डब्याला 6 पृष्ठभाग असणार. 6 पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे? टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ. सांगा, घनाचं एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 6a वर्ग. काय आहे सूत्र? 6a वर्ग. आता तुम्हाला घनाची बाजू 50 सेमी दिलेली आहे. मग a च्या जागी 50 टाकतो म्हणजे 6 गुणिले 50 चा वर्ग होणार. 50 चा वर्ग करा, 5 5 25 आणि त्याच्यावर 2 शून्य आणि 25 150 आणि त्याच्यावर पुन्हा 2 शून्य म्हणजे 15,000 घनसेमी एवढा पत्रा झाला. बघा, घनाचं पृष्ठफळ किती आलं? 15,000 घनसेमी झाला. बघा, पुन्हा एकदा वाचतो प्रश्न. डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचिती आकाराचे 10 डबे तयार करतो. आता हे झालं एका घनापासून मिळणारा पत्रा. पण इथं काय सांगितलेलं आहे? 12% पत्रा वाया गेला. मग 100तून 12 वजा करा म्हणजे उपयोगात येणारा पत्रा किती? 88%. मग उपयोगात येणारा पत्रा आपण काय करूया? 15,000चा 88% करूया. 15,000चा 88% म्हणजे वापरात असणारा पत्रा निघेल. 88% म्हणजे 88 चे 100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवा. पुन्हा शून्याला शून्य 15 20 चला 12. 15 20 12 132.
म्हणजे 13,200 घन सेमी एवढा पत्रा वापरात आहे. आता या पत्र्यापासून वृत्तचित्ती आकाराचं 10 डबं तयार केलं. म्हणजे एका डब्यासाठी लागणारा पत्रा काढूयात आपण. मग हा 10 डब्यासाठी लागणारा पत्रा आला. म्हणजे 13,200 ला 10 न भागूया. म्हणजे एका वृत्तचित्तीय आकाराच्या डब्यासाठी लागणारा पत्राने केले. ह्या झिरोला हा झिरो गेला. किती राहिलं मग? 1320 घन सेमी हा झाला एका डब्यासाठी लागणारा पत्रा. आता वृत्तचित्तीचं आपल्याला वक्र पृष्ठबळ काढावं लागेल. एकूण पृष्ठबळ वृत्तचित्तीचं एका डब्यासाठी लागणारा पत्रा. एकच मिनिट मला बघू दे व्यवस्थित. वृत्तचित्तीची त्रिज्या दिलेली आहे. वृत्तचित्ती आकाराचे 10 डबे तयार होतात. वृत्तचित्तीची त्रिज्या 7 सेमी आहे. तर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती? आता इथं वृत्तचित्ती आकाराचा डबा तयार करायचा आहे. मग त्या डब्याचं आपण वक्र पृष्ठबळ काढूया. वक्र पृष्ठबळ म्हणजे त्याला लागणारा पत्रा. मग वक्र पृष्ठबळ वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठबळ सूत्र काय? 2 पाय आर एच. आता वक्र पृष्ठबळ म्हणजे 1320 टाकायचं. 1320 एकच मिनिट. तयार होणाऱ्या डब्याची उंची किती? बरोबर आहे का? आपण सोडवली बरोबर आहे का कृती? हो. सर. फक्त इथं वक्र पृष्ठबळ काढायचं का एकूण पृष्ठबळ हा प्रश्न आहे. तर समजत नाहीये. हा आता मगाशी पासून सांगितलं की मी तुम्हाला. अगोदर काय केलं आपण? घनाकृती डबा आहे. त्या घनाकृती डब्यासाठी वापरला जाणारा पत्रा म्हणजे एकूण पृष्ठबळ 6a वर्ग. मग 6 गुणिले 50 चा वर्ग 15,000 घन सेमी हा त्या घनाकृती डब्याचा पत्रा आला. आणि याच्यातला 12% पत्रा वाया जातोय. म्हणजे 88% पत्रा उपयोगी आहे. मग 15,000चा 88% काढलं 13,200. सर इथे वक्र सर हा सर इथे संपूर्ण ह्याचं घनफळ काढायचंय. पूर्ण गणपळ वृत्तचित्राचं. कशाला आहे? गणपळ म्हणजे म्हणजे पत्रा हा पृष्ठफळ बाहेरच्या बाजूला असतो ना. पृष्ठफळ सर. हा इथं एकूण पृष्ठबळ काढावं लागेल ना. हो सर. हा बघूया. हा तीच मला पण शंका होती. बरं आपण बघूया. इथं टोटल सरफेस एरिया काढूया. सांगा टोटल सरफेस एरिया सूत्र काय? 2 पाय आर 4 पाय आर 2 पाय आर एच. आर आर. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे 1320 टाकू आहे की नाही. हो. पुन्हा 2 पायची किंमत किती? 22. हा त्यानंतर त्रिज्या किती आहे वृत्तचित्तीची? 7 आहे. आणि एच काढायचे. एच अधिक पुन्हा आर ची किंमत किती? 7. आता ह्या 7 ला हे 7 कॅन्सल झालं. आता इकडे 1320. आता 2 आणि 22 चा गुणाकार छेदामध्ये जाईल की नाही. आता तिकडे फक्त कंसातलं राहिलं एच अधिक 7. आता 22 एके 22. 22 132 आणि त्याच्यावर एक 0 आहे की नाही. आणि 60 भागिले 2 30. आणि मग एच बरोबर 30 अधिक 7 तिकडे गेल्यावर वजा वजा 7. 7. अगदी बरोबर. 23 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण इथं वक्र पृष्ठबळ काढत होतो. कारण आपल्याला
जी वृत्तचिती घ्यायची त्याचं वर पण झाकण आहे आणि खाली पण झाकण आहे की नाही, त्या दोन्ही झाकणासाठी लागणारा पत्रा पण काढावा लागणार ना, म्हणजे तो एकूण पृष्ठबळ काढणंच बरोबर होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. एका इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेमी, रुंदी 18 सेमी, उंची 15 सेमी आहे. या बॉक्स मध्ये 6 सेमी बाजू असणारे किती घनाकार बॉक्स बसतील? आता इथं मगाचं सूत्र वापरायचं. बॉक्सची संख्या बरोबर सांगा काय भागिले काय. बॉक्सची संख्या बरोबर अंशामध्ये इष्टिकाची आकाराच्या बॉक्सची आणि छेदामध्ये बॉक्सचे घनफळ. बॉक्सचे गणपत. आता इष्टिकाची जे घनफळ सूत्र काय रे? लांबी गुणिले आणि बॉक्स हा घनाकर आहे, मग घनाचं घनफळ सूत्र काय? बाजू घन. हा. आता इष्टिकाची तिची लांबी किती दिली? 60 60 गुणिले रुंदी 18 आणि गुणिले उंची 15 हा. आता छेदामध्ये घनाची बाजू किती दिली? 6. 6चा घन म्हणजे 6चा 3 वेळा गुणाकार. 6 एके 6, 6 10 60. 6 एके 6, 6 त्रिक 18. आता 3 एके 3, 3 दुनी 6 आणि बे एक बे, बे पंचे 10. 75 सर. 75 म्हणजे पर्याय क्रमांक 4 4 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. एका घनाचं घनफळ 512 घन सेमी असल्यास त्या घनाला बाहेरून रंग लावण्यासाठी प्रति चौरस सेमी 2 दराने किती खर्च येईल? आता घनाच्या घनफळावरनं पहिल्यांदा घनाची बाजू काढून घेऊया. सांगा तुम्ही मला घनाच्या घनफळ सूत्र काय रे? बाजूचा घन. आता घनफळ 512 ही एक. आता दोन्ही बाजूचे घनमूळ काढा. 512चं घनमूळ किती? 8 म्हणजे घनाची बाजू झाली 8 सेमी. 8 आता बाहेरून रंग लावायचे म्हणजे घनाचं वक्र पृष्ठबळ काढू का एकूण पृष्ठबळ? एकूण पृष्ठफळ 6ची 6 पृष्ठभागाला रंग लावायचे, वर पण लावायचे खाली पण लावायचे ना, त्यामुळे एकूण पृष्ठबळ आपल्याला काढणं आवश्यक आहे. मग सांगा सूत्र काय घनाचं एकूण पृष्ठबळ? 6 बाजू. 6 गुणिले बाजू वर्ग. 6 गुणिले वर्ग. ए ची किंमत 8. 8चा वर्ग किती? 64. आता गुणाकार करा. 6 चोक 24, 7 चला 2, 6 384. आणि एकक सेमीचा वर्ग. आता 1 चौरस सेमीचा दर आहे 2 रुपये. 384चा दर किती? मग 384 गुणिले 2 करायचं ना. 67. 768. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. दंडगोलाचं एकूण पृष्ठबळ. आता दंडगोल म्हणजे वृत्तचिती बरं का. मग सांगा मला वृत्तचितीचं एकूण पृष्ठबळ सूत्र काय रे? 2 पाय आर H प्लस R. अगदी बरोबर. हे झालं दंडगोलाचं एकूण पृष्ठबळ. हे पुन्हा समान येण्यासाठी गोलाचं पृष्ठबळ. गोलाच्या पृष्ठबळ सूत्र काय? 4/3 4 पाय पृष्ठबळ विचारलंय 4 पाय वर्ग. आता इथे कॅपिटल, कारण गोलाची त्रिज्या आपण कॅपिटल आर घेऊया आणि दंडगोलाची आता त्रिज्या स्मॉल आर घेऊया. त्यामुळं या डाव्या बाजूला सूत्रात स्मॉल आर वापरलं, उजव्या बाजूच्या सूत्रात कॅपिटल आर वापरलं.
आता इकडच्या पायला इकडचा पाय घालवा. पुन्हा इथं एक बे बे दोन्ही 4. आता राहिले काय मग आर कंसात एच अधिक स्मॉल आर आणि उजव्या बाजूला 2 कॅपिटल आर चा वर्ग. आता या दोन्ही बाजू समान येण्यासाठी तुम्ही प्रत्येक पर्यायातील किमती आपण लागू करूया. आता मी जर 2 नंबरचा पर्याय वाचला तर इथं काय दिलेलं आहे, त्रिज्या आणि उंची गोलाच्या त्रिज्या एवढी हवी. मग दंडगोलाची त्रिज्या r, दंडगोलाची उंची h आणि गोलाची त्रिज्या कॅपिटल R. तिसऱ्या 2 नंबरच्या पर्यायानुसार दंडगोलाची त्रिज्या स्मॉल r, दंडगोलाची उंची h आणि गोलाची त्रिज्या पण कॅपिटल R. ह्या जर 3 किमती समान घेतल्या तर दोन्ही बाजू समान आहेत का नाही बघा बरं. आता दोन्ही बाजू समान आहेत का बघूया, आपण चेक करूया. आता प्रत्येक ठिकाणी स्मॉल आर ठेवतो, एच च्या ठिकाणी पण स्मॉल आर, कारण एच बरोबर स्मॉल आर आणि इकडे पण स्मॉल आर. आता इथे कॅपिटल आर च्या ठिकाणी सुद्धा स्मॉल आर. आता बघा आहेत का दोन्ही बाजू समान, आर अधिक आर 2r आणि उजवी बाजू 2r वर्ग आहे ना. सरी डावी बाजू 2r वर्ग आणि उजवी बाजू सुद्धा 2r वर्ग. म्हणजे दोन्ही बाजू समान येण्यासाठी काय पाहिजे, पर्याय क्रमांक 2 प्रमाणे दंडगोलाची त्रिज्या उंची आणि गोलाची त्रिज्या या 3 किमती समान असायला हव्यात. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. एका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीत दर मिनिटाला 60 लिटर या दरानं एका नळातून पाणी पडत आहे. टाकीची धारकता 108 घनमीटर आहे, तर ती टाकी अर्धी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता मला सांगा, एका मिनिटामध्ये किती पाणी पडतंय रे? दिलेले की दर मिनिटाला किती लिटर पाणी पडतं नळातून? 60 लिटर. बरोबर आहे. एका मिनिटाला त्या नळामधून 60 लिटर पाणी पडतं. आता मगाशी मी सांगितलं 1 लिटर म्हणजे किती घनसेमी रे? 1 लिटर म्हणजे किती घनसेमी? 1000. 60 लिटर म्हणजे किती घनसेमी? 60,000. म्हणजे त्या नळातून एका मिनिटाला 60,000 घनसेमी पाणी बाहेर पडतं. आता तुम्हाला टाकीची धारकता दिलेली आहे. धारकता म्हणजे घनफळ दिलंय. किती दिलंय घनफळ सांगा? 108 108. एक काय आहे? घनमीटर. आता 1 घनमीटर म्हणजे किती घनसेमी रे? कोण सांगते? 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 100चा 3 वेळा गुणाकार करा, म्हणजे एकावर किती शून्य? 6. एकावर किती शून्य? 6. म्हणजे त्या टाकीची धारकता एवढी घनसेमी आहे. पण ती टाकी अर्धी भरण्यासाठी म्हणजे पुन्हा आपल्याला याचं निम्म करावं लागेल. वरच्या संख्येला 2 न भागतो, 2 पंचे 10, 2 चौक 8 आणि त्याच्यावर किती शून्य? 6. बरोबर आहे ना? एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष, दशलक्ष, कोटी. 5,40,00,000 एवढी टाकी भरायची, अर्धी भरायची म्हणून आपण निम्म केलं. हा, आता मला सांगा, इष्टिकाची तिच्या घनफळ सूत्र काय रे? पण सूत्राची गरजच नाही ना. एका मिनिटाला 60 लिटर पाणी पडते आणि विचारले टाकी अर्धी भरण्यासाठी किती वेळ लागेल. आता वेळ काढण्यासाठी कुणी भागायचं रे? अर्ध्या टाकीत पाणी किती आहे?
अर्ध्या टाकीत पाणी किती आहे? 5 कोटी 5 कोटी 40 लाख. आता याला एका मिनिटात किती टाकी नळातून पाणी बाहेर पडतं? वर लिहिले बघा 60,000. याला 60,000 भागूया. मग ह्या 4 शून्याला हे 4 शून्य गेलं. 6 9 54 आणि त्याच्यावर 2 शून्य. म्हणजे किती वेळ लागेल टाकी अर्धी भरायला? 90 मिनिटे. तासामध्ये करायचं म्हणल्यावर एका तासाची किती मिनिटं रे? 60. 60 न भागल्यावर कशात रूपांतर होणार? तासामध्ये. मग ह्या शून्याला हा शून्य गेला. 6 एके 6 6 हे 35. म्हणजे अर्धी टाकी भरायला किती तास वेळ लागेल? 15 तास. म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण पृष्ठबळ आणि घनफळ या सूत्रावर आधारित स्वाध्याय 22.2 सोडवला. जवळजवळ 14 होती. ठीक आहे. 1-2 मिनिटं जर समजले नसतील तर व्हिडिओ पुन्हा पहा. एकदा व्हिडिओ पाहून शिकवल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही. स्वतः सेल्फ स्टडी सुद्धा करायचा तर तुम्हाला पूर्ण घटक व्यवस्थित समजेल. ठीक आहे. बस करूया. ओके बाय. बाय सर.